इतिहासाने मावळ्यांच्या रक्ताची नोंद ठेवली, पण एका अशा वीराची गोष्ट विसरली ज्याने शब्द न बोलता आपलं आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केलं. हा योद्धा तलवार चालवत नव्हता, तर तो खुद्द तलवारीच्या धारेवर धावत होता. तो होता सर्जा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पागेतील सर्वात निष्ठावान आणि डौलदार अश्व. रायगडाच्या पागेत हजारो घोडे होते, पण सर्जा काही वेगळाच होता. त्याला माणसांची भाषा कळत नव्हती, पण त्याला राजांच्या स्पर्शातील माया आणि काळजातील काळजी मात्र अचूक समजत होती. महाराज जेव्हा रात्रीच्या वेळी पागेत यायचे तेव्हा सर्जा दुरूनच खिंकारून त्यांचं स्वागत करायचा, जणू काही तो आपल्या राजाशी संवाद साधत असे. पण स्वराज्याचं अश्व होणं सोपं नव्हतं. एका काळरात्री शत्रूने कपटाने स्वराज्यावर चाल केली. महाराज शत्रूच्या घराड्यात अडकले. अचानक बाणांचा वर्षाव सुरू झाला. एक विषारी बाण सर्जाच्या पुढच्या पायाला लागला. सर्जा विव्हळला, त्याचा तोल गेला, पण त्याने महाराजांना खाली पडू दिलं नाही. रक्ताची धार वाहत होती, शरीरात विष भिनत होतं, पण सर्जाच्या डोळ्यात मात्र एकच जिद्द होती: माझ्या राजाला इथून सुखरूप बाहेर काढायचं. जखमी पायाने तो सर्जा शत्रूच्या गराड्यातून महाराजांना घेऊन जीवाच्या आकांताने धावला. त्याने कड्याक पारी ओलांडल्या, डोंगर दऱ्या पार केल्या आणि शत्रूला खूप मागे टाकून आपल्या राजाला सुरक्षित सीमेत पोहोचवले. पण सुरक्षित स्थळी पोहोचताच ज्या अश्वाच्या जीवावर महाराज वाचले तो सर्जा पूर्णपणे थकला होता. तो धाडकन जमिनीवर कोसळला. महाराजांनी रडत असलेल्या डोळ्यांनी सर्जाचे तोंड आपल्या मांडीवर घेतले. सर्जाकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते, पण त्याच्या डोळ्यातील शेवटच्या थेंबात महाराजांप्रती असलेली कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. त्याने महाराजांच्या हाताला शेवटचा स्पर्श केला आणि कायमचा डोळे मिटले. माणसं गद्दारी करतील हो, पण हा मुका प्राणी फक्त आणि फक्त निष्ठा जाणतो. स्वतःचा जीव देऊन राजाचं आयुष्य वाचवणारा हा सर्जा आजही स्वराज्याच्या कणकणात जिवंत आहे. मानाचा मुजरा स्वराज्याच्या या शब्दांविना लढणाऱ्या महावीराला जय जिजाऊ, जय शिवराय. आणि शिवभक्तांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.